नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही इकडेच आलात होय? घरी भेटलो असतो की, तुम्हाला फोनवर म्हणलं होतं. नाही, तुमच्या किंवा आमच्या घरी न भेटता कदाचित इथं नीट बोलता येईल असं मला वाटतंय. बरं ठीक आहे. गाण्या 2 खुर्च्या आण रे. या सावकाश आहे बरं का. होय. तारा नीट बघून या. या इथं बसा. बरं ऐक, 2 स्पेशल सांग. नाही नाही, नको. मग दुसरं काय? नाही, खरंच नको. बरं असू दे, जा. चल. बोल. गेले काही दिवस आमच्या घरी सगळी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये आहेत आणि मला असं वाटतंय तुमच्या बी घरात तसंच असेल. हे सगळं आपापसातल्या गैरसमजामुळे झालंय असं मला वाटतंय. कसला गैरसमज घेऊन बसलाय ताई? अहो, तुम्ही नाण्याची एकच बाजू बघताय म्हणून तुम्हाला असं वाटतंय. दुसरी बाजू नको का समजून घ्यायला? हे बघा, तुम्ही इथं मला बोलायला आलात, मी पण तुमचा मान ठेवून तुम्हाला भेटायला तयार झालो. तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही सांगा. तुमच्या मनात काय हे बी कळलं पाहिजे. मी लहानपणापासून ज्या गावात वाढले त्याच गावात जयडी आणि अजिंक्य बी वाढलेत. ते दोघं एकाच घरात लहानाचे मोठे झाले, पण त्यांच्या नात्यात कधीच असं काय नव्हतं. आणि समजा काय असतं तर ते गावात लपून राहिलं असतं का? हा, तुम्हीच सांगा. हा, आता एकाच घरात लहानाचे मोठे झाले म्हणून त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे, पण त्या मैत्रीचा असा चुकीचा अर्थ काढणं बरोबर नाही ना. तुम्ही म्हणताय त्यांच्यात मैत्री आहे, बाकी काय नाही, पण त्या दोघांचं लग्न ठरलं होतं, ही तरी काय खोट आहे का? नाही, ते खरंय, पण नेमकं काय झालं होतं हे तर तुम्हाला माहीतच नाही. आता मी माहिती करून काय होणार आहे? अहो, मी तेच तर म्हणते, तुम्ही माहित करून घ्या. तुम्हाला फक्त एकच बाजू माहिती. जर दुसरी बाजू तुम्हाला माहित असती तर कदाचित तुमचं मत वेगळं असतं. मी अजिंक्यांना चांगलंच ओळखते आणि असं काय नाही की आम्ही आधीपासून एकमेकांना आवडतो. उलट आधी तर आमचं अजिबात पटायचं नाही. सारखी भांडणं व्हायची. जे समजायचं ते समज. समज काय समज? मलाच म्हणलेस, माहितीये मला. उगाच अंगावर ओढून घेऊ नका, कळलं ना? तोंड बंद करा तुझं, सांगतो आधी. त्या भांडणांना काही कारण बी नसायचं. मला बी असंच वाटायचं की जयडी आणि अजिंक्यांचं लग्न होईल, पण नंतर काही गोष्टी कळल्या. अजिंक्यांना आधीपासून आर्मीत जायचं होतं, पण घरातल्यांचा विरोध होता. मामींना असं वाटत होतं की अजिंक्यांनी जयडी संग लग्न करावं आणि गावातच काय तर कामधंदा करावा, म्हणून अजिंक्यांना न सांगताच त्यांनी दोघांचं लग्न ठरवलं होतं. काय न सांगता? होय, म्हणजे त्यांना वाटलं असेल की दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतात तर काय हरकत आहे. पण अजिंक्यांच्या मनात जयडी बद्दल असं कायच नव्हतं, म्हणून ते नाही म्हणले. आणि याला मी साक्षीदार आहे. अगं जीजे, हो बघ, उद्या औरंगाबादला भरतीये. काय औरंगाबादला? हो. आणि एवढ्या लांब तू कसं पोहोचायचंस र? हा, मला आताच निघावं लागेल. अजिंक्य, आत्ता जाता येणार नाही तुम्हाला. मामी, हा यो लास्ट चान्स आहे माझा. अहो, पण साखरपुडा सोडून कसं जाताय तुम्ही? अगं पोरग कोण आहे? अजिंक्य. त्या पोराचा साखरपुडा करतेस? मला माहिती नाही, पण त्या पोराला मी सांगितलं नाही सोय. असं कसं म्हणजे? हे बघा, यात कुणाची बी चूक नव्हती. सगळ्यांना असं वाटलं की आपल्या मनासारखं झालं पाहिजे, पण घडलं काहीतरी वेगळंच. गावात सगळ्यांना असंच वाटायचं की अजिंक्य आणि जयडीचं लग्न व्हावं, पण अजिंक्यांच्या मनात असं कायच नव्हतं. आणि समजा खरंच अजिंक्य आणि जयडी मध्ये असं काय चालू असतं
तर मला याची खबर मिळाली नसती का? मी स्वतःहून अजिंक्यभर लग्न करायला कशाला तयार झाले असते? मी माझं अख्खं आयुष्य त्यांच्या बरोबर घालवायला तयार झाले. ह्यो निर्णय मी असा न विचार करता घेतला असता का? होय, पण त्या व्हिडिओचं काय? तो व्हिडिओ त्यांनी दोघांनी थोडीच रेकॉर्ड केलाय. तिसऱ्याच कुणीतरी शूट करून तुमची दिशाभूल करायला तुम्हाला पाठवलाय असं वाटतं. नवरा बायकोच्या संसारात संशयाची ठिणगी पडली की संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. संसार हा दोघांच्या विश्वासावर टिकतो. आणि मला असं वाटतं तुम्ही जयडीवर तो विश्वास दाखवावा. आओ, ती घरी आल्यापासून एक दिवस बी नीट जेवली नाही, कुणाशी नीट बोलत बी नाही. प्लीज तुम्ही तुमचे सगळे गैरसमज दूर ठेवून परत तिला स्वीकारा. मी तुम्हाला खात्री देते सगळं तुमच्या मनासारखं होईल. अहो, मला माहितीये त्या दोघांमध्ये खरंच असं काय नाही. मला अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे आणि तोच विश्वास तुम्ही जयडीवर ठेवावा असं मला वाटतं. बाकी सगळा तुमचा निर्णय. मी फक्त माझी बाजू मांडली आणि कदाचित तुम्हाला पटली बी असेल. तुम्ही नीट विचार करा आणि मला कळवा. येते मी. तुम्ही तिला घ्यायला नक्की याल याची खात्री आहे मला. अजून आली नाही. सांगून जायची काय पद्धत आहे का नाही? काय ग, कुणाच्या नावावर खडं फोडायला लागलीस आता? तुमच्या नाचुनाच्या. अजून कोण दुसरं? का तिने काय केलं आता? कुठं गेली काय सांगून जायची काय पद्धत आहे का नाही? का वाऱ्यावर सोडली? दिवाबत्ती झाली तरी आली नाही अजून. अगं कुठे जाणार आहे पोरगी? गेली असली यास्मिनकडं, नाही तर घरी गेली असेल. घरच्यांची आठवण येत असेल ना तिला. दुपारपासनं अहो मग जायचंच होतं तर विचारून जायचं ना. हे काय हॉटेल आहे वय? कधी बी कुणी बी यायला जायला.